मवियाचा महाराष्ट्र बंद मागे, मात्र राज्यभरात निषेध आंदोलन. तोंडाला काळ्या फिती बांधून मविया नेत्यांचं आंदोलन. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यामध्ये तर पवार पुण्यामध्ये आंदोलन करणार. महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं मविया नेत्यांना आवाहन. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही, शरद पवारांचं ट्विट. पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही बंद मागे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही बंद मागे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा. विरोधकांनी बंद मागे घेतला असल्यास ही योग्य भूमिका आहे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या निर्णयानं पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, तर संविधानाची कुणी पायमल्ली करत असल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 वर्षांची शिक्षा, सदावर्तेंचा इशारा. महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या विरोधकांना कोर्टानं चपराक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. तर कोर्टानं सरकारला सुनावलं, ती एकनाथ शिंदेंना चपराक नव्हती का, उद्धव ठाकरेंचा पलटवार. मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्र बंदची हाक. चेहलूम आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात. मंत्रालयावर आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार. ड्रोनसाठी 40,57,725 रुपयांच्या निधीची तरतूद. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा द्यायचा की मवियाला पाठिंबा द्यायचा, याबाबत 1 सप्टेंबरला ठरवणार, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेमध्ये तुफान गर्दी. नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी. 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. मुंबईला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट. कल्याण डोंबिवलीसह गोरेगाव, मालाड, बोरिवली, अंधेरी, हिंदामाता परिसरात मुसळधार पाऊस. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता. मुंबई ठाण्यामधल्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. बदलापूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. परळीमधील नागापूर धरण ओव्हरफ्लो. वाण नदीला आलेल्या पुरामध्ये बीड परळी मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. दोन्हीकडील वाहतूक बंद. रत्नागिरीत राजापूरजवळ असलेल्या अणुस्कुरा घाटामध्ये पहाटे दरड कोसळली. घाटातील वाहतूक ठप्प. प्रशासनाकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू.